लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दिगर शिवारात अवैध मुरुम वाहतूक ट्रॅक्टरसह 7.55 लाखांचा मुद्देमाल जप्त. महसूल विभागाची अनदेखी. दिगर सजाचे तलाठी विस्पुते यांचा नंबर नॉट रिचेबल. कन्नड तालुक्यातील पिशोर मौजे दिगर शिवारात अनधिकृतरित्या मुरुम गौण खनिज वाहतूक करताना आरोपीस रंगेहात पकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पिशोर पोलीस ठाणे यांनी दिली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल 1659 कौतिक माणिकराव सपकाळ वय 30 वर्ष नेमणूक पोलीस ठाणे पिशोर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 41/2026 अन्वये कलम 303(2) भारतीय न्याय संहिता तसेच कलम 21(1), 2, 3, 4, 5 खाण व खनिज अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता मौजे दिगर शिवारातील राजू शिंदे यांच्या गुऱ्हाळाजवळ करण्यात आली. आरोपी हरिदास परभत तबडे वय 37 वर्ष व्यवसाय चालक राहणार शाहुबानगर पिशोर हा आपल्या मालकीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह दिगर शिवारातील दत्त मंदिर परिसरातून अंदाजे 1 ब्रास मुरुम किंमत सुमारे 5,500 रुपये अनधिकृतरित्या वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी कारवाई दरम्यान 7 लाख रुपये किमतीच्या निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH32 P3331 50,000 रुपये किमतीची ट्रॉली क्रमांक MH21 N256 तसेच 5,500 रुपये किमतीचा मुरुम असा एकूण 7,55,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्हा सहाय्यक फौजदार तायडे यांनी दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 1093 VB पाटील हे करत आहेत. आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.